तर आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि नुसते ओठाने तुटणाऱ्या आणि कमी वेळेत झटपट तयार होणाऱ्या पुरणपोळ्या पाहणार आहोत। आणि या पद्धतीने तुम्ही जरी पहिल्यांदा पुरणपोळ्या बनवत असाल ना तरी तुमच्या पुरणपोळ्या एकदम मस्त तयार होणार आहेत। आता पुरणपोळ्यासाठी इथे मी घेतलेली आहे हरभरा डाळ, भिजवलेली हरभरा डाळ आहे। 3 ते 4 तास हरभरा डाळ भिजून घ्यायची आहे व्यवस्थित, म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्यामध्ये ही हरभरा डाळ मस्त तयार होते। जेव्हा तुम्ही डायरेक्टली हरभरा डाळ शिजायला टाका त्यावेळेस जवळजवळ तासभर तरी हरभरा डाळ शिजायला वेळ लागतो, पण तुम्ही जर हरभरा डाळ भिजून घेतली ना तर 3 शिट्ट्यामध्ये ही डाळ मस्त शिजते। डाळ आधी स्वच्छ धुवून भिजायला घालायची आणि डायरेक्टली त्या पाण्यासहित आपल्याला डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहिलंच असेल मी भिजवलेली डाळ डायरेक्ट कुकरमध्ये घातलेली आहे। त्यात घातले चवीनुसार मीठ, थोडंसं अगदी अर्धा टेबलस्पून आपल्याला घालायचं आहे तेल, चिमूटभर हळद, फक्त रंग येण्यापुरती आणि एक तांब्याभर यामध्ये फक्त मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे। आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरला डाळ अगदी 15 ते 20 मिनिटात शिजते आणि मऊ सूत शिजते। आणि या पद्धतीने जर तुम्ही डाळ शिजवली ना तर गॅस सुद्धा वाया जात नाही आणि हरभरा डाळ सुद्धा व्यवस्थित शिजते। आता आपला इथे कुकर होतोय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। तर इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि यामध्ये अगदी थोडंसं मी मैदा मिक्स केलेला आहे। बऱ्याच वेळा गव्हाला जर कच नसेल, व्यवस्थित पीठ मळलं जात नसेल तर त्यामध्ये थोडासा मैदा घालून घ्यायचा, त्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं जातं आणि पुरणपोळ्याही व्यवस्थित तयार होतात। तर यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ, तेल घालून घेतले, व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचंय आणि आता आपल्याला पाणी घालून थोडं पाणी घालून सैलसर पीठ मळायचंय। फार सैलसरही नाही आणि खूप घट्टही पीठ मळायचं नाही। लक्षात ठेवायचं आहे पुरणपोळ्या आपल्या तेव्हाच चांगल्या होतात ज्यावेळेस आपण पीठ चांगलं मळून घेतो, पिठाची चांगली मालिश करतो। पीठ जसं मळलं जातं त्यावरती डिपेंड आहे की तुमच्या पुरणपोळ्या कशा तयार होतात। जितकं पीठ चांगलं मळलं जाईल तितक्या पुरणपोळ्या तुमच्या मऊ लुसलुशीत होतात आणि अगदी मस्त तयार होतात, अजिबात तुटत नाही। तर इथे मी पीठ मळून घेणार आहे, थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि हलकंसं सैलसर पीठ मळायचं म्हणजे पुरणपोळ्या व्यवस्थित लाटल्या जातात। तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता याची भरपूर मालिश आपल्याला करून घ्यायची आहे। तर थोडंसं मी तेल घालून घेतलेलं आहे, अगदी सुरुवातीला पण मी थोडंसं तेल घातलं होतं, जास्त घातलं नव्हतं। तर तेल घालून आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, छान अशी मालिश त्याची करून घ्यायची आहे। आणि पीठ मळल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं तसंच भिजत ठेवायचं आहे, मुरत ठेवायचं आहे, त्यामुळे सुद्धा पुरणपोळ्या व्यवस्थित तयार होतात। तर तुम्ही पाहतच असाल की मी भरपूर मालिश इथे पिठाची केलेली आहे। आता हे मळलेलं पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे, त्याचा गोळा बनवायचा आहे आणि हे पीठ आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं, म्हणजे ते व्यवस्थित भिजतं आणि व्यवस्थित मुरतं। आणि आपल्या कुकरच्याही शिट्ट्या इथे झालेल्या आहेत। 3 कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या, यामध्ये अजिबात वेळ लागत नाही डाळ शिजायला, डाळसुद्धा मस्त शिजते। तर कुकर आपला इथे थंड झालेला आहे, झाकण काढून पाहायचं आपली डाळ शिजली आहे की नाही ते। या पद्धतीमध्ये डाळ व्यवस्थित शिजते आणि डाळीचं जे येळवण आहे ना आमटीसाठी जे लागतं ते सुद्धा मस्त तयार होतं। तर आपण पाहूया डाळ शिजली आहे की नाही ते व्यवस्थित। डाळ अजिबात कच्ची ठेवायची नाही आहे। तर आपली डाळ इथे व्यवस्थित अगदी मेणासारखी शिजलेली आहे। आता ही डाळ आपल्याला पुरणाच्या चाळणीमध्ये गाळून घ्यायची आहे, म्हणजे येळवण बाजूला काढून घ्यायचं आहे। तर ही सगळी डाळ या चाळणीमध्ये मी काढून घेणार आहे। तर आज फक्त तुम्हाला मी इथे पुरणपोळ्याच बनवून दाखवणार आहे, आमटी नाही बनवून दाखवणार। तर डाळ इथे मी चाळणीत घालून घेतलेली आहे, सगळं येळवण आहे जे डाळीचं ते बाजूला काढलेलं आहे, त्याची मी नंतर बनवणार आहे आमटी। तर आता ही डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता येळवण अगदी व्यवस्थित निघलेलं आहे। कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपली ही जी डाळ आहे ना आपण निथळून घेतलेली ती घालून घ्यायची आहे। आणि आता यामध्ये मी गूळ आणि साखर दोन्ही घालणार आहे। तरी ते गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी साखर घेतलेली आहे। आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि नेहमीप्रमाणे आपण जसं पुरण परतून घेतो ना तसंच आपल्याला हे पुरण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। फार कोरडं बनवायचं नाही, नाहीतर पुरणपोळीमध्ये हे जे पुरण आहे ना ते कोरडं होतं आणि मग पुरणपोळ्या फुटतात बऱ्याच वेळा। तर हलकंसं मऊ किंवा ओलसर पुरण ठेवायचं, म्हणजे पुरणपोळ्या मस्त तयार होतात आणि पुरणही त्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होतं। तर पुरण आपलं इथे शिजून झालेलं आहे, मी पुरण बाजूला काढून घेतलेलं आहे। आता हे पुरण या पुरणाच्या चाळणीमध्ये घालून आपल्याला वाटून घ्यायचे। तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर त्यामध्ये घालून तुम्ही वाटून घेऊ शकता किंवा पाट्यावरती सुद्धा वाटून घेऊ शकता। तुम्ही जर ज्या पद्धतीने वाटून घेता त्या पद्धतीने तुम्हाला वाटून घ्यायचं आहे। मी पुरणाच्या चाळणीमध्ये घालून पेल्याच्या मदतीने किंवा तांब्याच्या मदतीने आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे। अगदी गरम गरम असल्यावरती अगदी पटकन होतं, जास्त वेळ सुद्धा लागत नाही, फक्त थंड झाल्यावरती मात्र वेळ लागतो। तर गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पुरण तयार करून घ्यायचं आहे। तर तुमच्या लक्षात येतच असेल की पुरण अगदी तयार झटपट झालेलं आहे इथे आणि आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे, छान मुरलेलं आहे। आता पुन्हा थोडंसं तेल लावून आपल्याला या पिठाची थोडीशी मालिश करायची आहे। पीठ अगदी स्ट्रेचेबल, आपलं रबर जसं असतं ना ताणलं जातं तसं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे।
हे पहा या पद्धतीने पीठ जर तुम्ही व्यवस्थित मळलं ना तर पुरणपोळ्या अगदी मस्त तयार होतात. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे, पीठ मात्र व्यवस्थित तुम्हाला मळून घ्यायचं आहे. तर पीठ इथे मस्त मळून झालेलं आहे. आता एक 4-5 गोळे मी करून घेणार आहे. फार पिठाचा गोळा मोठा घ्यायचा नाही, मध्यम असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. तर एक 4-5 गोळे इथे मी बनवून घेणार आहे आणि हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर पिठी लावण्यासाठी मी इथे मैदा घेतलेला आहे, त्यामुळे पुरणपोळ्या व्यवस्थित लाटल्या जातात. आणि जरी थोडीफार आपल्या हातानं फुटलीच पुरणपोळी तर थोडासा मैदा त्यावरती घालून घ्यायचा आहे, म्हणजे पुरणपोळी व्यवस्थित लाटली जाते. तर एक गोळा घेऊन हलक्या हाताने असा प्रेस करून घेतला, त्याची वाटी बनवून घ्यायची आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पुरण. तर तुमच्या लक्षात येईलच की मी यामध्ये पुरण किती जास्त भरलेलं आहे. घसघशीत असं पुरण आपल्याला ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे, त्यामुळे पुरणपोळ्या गुबगुबीत तयार होतात आणि मस्त फुलतात सुद्धा. तर बघा तुमच्या लक्षात आलंच असेल, पिठाचा गोळा छोटा आहे आणि पुरण भरपूर घेतलेला आहे आणि तरीही ही पुरणपोळी जो पोलपट आहे ना माझा त्याबरोबर लाटली जाणार आहे, तितकीच मोठी मी ही पुरणपोळी बनवणार आहे. तर पुरण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे, हाताने पुरण आतल्या साईडने व्यवस्थित दाब देऊन घालून घ्यायचं आहे आतमध्ये आणि बोटाच्या मदतीने पीठ वरच्या साईडने घ्यायचं आहे आणि तोंड मिटून त्याचं जे एक्स्ट्राचं पीठ वरती आलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. जास्तीचं पीठ यामध्ये बिलकुल ठेवायचं नाही आणि हाताने चपटा गोळा करून घ्यायचा आहे. पोलपटावरती आपल्याला सुक्कं पीठ घालून घ्यायचं आहे, मैदा घेतलेला आहे मी आणि हलक्या हलक्या हाताने ही पुरणपोळी तुम्हाला लाटून घ्यायची आहे. इथे आपण पीठ अगदी मस्त मळलेलं आहे आणि पुरणही आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे, त्यामुळे हलक्या हाताने जरी लाटलं ना तरी ही पुरणपोळी अगदी सरसर तयार होते आणि तुटत सुद्धा नाही. आणि आता ही पुरणपोळी आहे, थोडीफार जर तुटली तर त्यावरती थोडासा मैदा घालून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित लाटली जाते, जास्त ती फुटत नाही किंवा तुटत नाही. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल, अगदी हलक्या हाताने मी ही पुरणपोळी लाटत आहे, तरीही अगदी व्यवस्थित ही पुरणपोळी तयार होतीये आणि लगेच व्यवस्थित अशी लाटली जात आहे. तर या पोलपटाबरोबर ही पुरणपोळी मी लाटून घेणार आहे. जेवढा माझा पोलपट आहे तेवढीच मी ही पुरणपोळी बनवणार आहे. आता तुम्हाला जेवढी पुरणपोळी बनवायची त्यानुसार तुम्हाला किती मोठी छोटी बनवायची तुम्ही बनवून घेऊ शकता. मी याच पद्धतीने नेहमी बनवते. तर आपली पुरणपोळी इथे तयार झालेली आहे. तवा पण मी तापायला ठेवलेला आहे, त्यावरती घालून घेऊया आणि पुरणपोळी छान अशी दोन्ही बाजूनी खरपूस खमंग फुगेपर्यंत आपल्याला तेल घालून भाजून घ्यायचे व्यवस्थित. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावलं तरी चालेल, मी इथे पुरणपोळीला तेलच लावणार आहे. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपली पुरणपोळी मस्त फुगलेली आहे. आता आपण तेल लावून घेऊया सगळ्या बाजूनी व्यवस्थित आणि पुरणपोळी फुगल्यानंतर हातावरती हवा वाफ येण्याची शक्यता असते, तर काळजीपूर्वक पुरणपोळी उलटून घ्या. त्यावेळेस मात्र पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते, तर हलक्या हाताने पुरणपोळी पलटून घ्या. तर आपली पुरणपोळी अगदी मस्त भाजलेली आहे आणि अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे ही पुरणपोळी. आपण ही पुरणपोळी काढून घेऊया. तुमच्या लक्षात आलंच असेल पुरणपोळी अगदी मस्त तयार झालेली आहे. आता आपण दुसरी ही पुरणपोळी याच पद्धतीने लाटून घेऊया आणि पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं ना आणि पुरण जर व्यवस्थित झालं ना तर पुरणपोळी अगदी सरसर लाटली जाते, तुटत सुद्धा नाही, व्यवस्थित पुरणपोळ्या तयार होतात. या पद्धतीने तुम्ही जर पुरणपोळी केली ना तर तुमची पुरणपोळी अजिबात फसणार नाही. जर तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या जमत नसेल तर गव्हाच्या पिठामध्ये थोडासा मैदा मिक्स करायचा, म्हणजे पुरणपोळ्या व्यवस्थित तयार होतात, जास्त फाटतही नाही आणि छान पुरणपोळ्या तयार होतात. तर ही सुद्धा पुरणपोळी आपली लाटून ते तयार झालेली आहे. आता आपण ही पण पुरणपोळी बरोबर पोलपटा एवढीच बनवलेली आहे, भाजून घेऊया. आता तव्यावरती घालून घेऊया ही पुरणपोळी आणि ही सुद्धा पुरणपोळी आधीची पुरणपोळी जशी भाजली तशीच घालून घेऊया. दाब देऊन भाजून घ्यायचे व्यवस्थित सगळ्या बाजूनी आणि छान सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे. तर आपली ही सुद्धा पुरणपोळी मस्त अशी तयार झालेली आहे, काढून घेऊया. तरी ते सगळ्या पुरणपोळ्या आपल्या आता तयार झालेल्या आहेत. जवळजवळ 10 ते 15 पुरणपोळ्या मी तयार केलेल्या आहेत आणि मस्त आपल्या पुरणपोळ्या ते तयार झालेल्या आहेत. बरोबर मी कटाची आमटीसुद्धा केली होती, तीसुद्धा ताटामध्ये वाढून घेतलेली आहे. आणि व्हिडिओ जर आवडला ना तुम्हाला तर प्लीज एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत. त्याचबरोबर आपल्या हेनरीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा.